म्हणतो "हो," म्हणे ही आगो पै गेलो मग म्हण द्या मग बटणं म्हणतो आडे काही कीर्तन डंग होत नाही रे बाप आडे उपादाचे दांडगे आधे महाराज तुम्हाला सांगेल मी मग मी काय केलं असं शर्ट काढलं आई नवस शिल होतं ते दोईल बिनी होतं एकच दो पडेल होता असं काढन कुठील टांग ते बाहेर पैत पैत गे अंगणवाडी असं दोन्ही हातेच मग माटी भरलंय ना दोन्ही हातेच मग पोपटा भरलंय ना या दोन्ही किसाच मग टाके दे मला साधी बन की कमावले तेवढं मग ते ताईन तेवढाच म्हणे बाबा तुम्ही पाणी पितच का चहा येतच म्हणतो अक्का येल माणूसले पहिले पाणी देव तो पिओ का नको पिओ निदान दाई तरी देव शास्त्र आहे ना शास्त्र आहे ना महाराज शास्त्र आहे मग ती ताई पाणी लिहायला चालले की पाणी घेणे आण बटणू मस्त म्हणे बाबा काय चालणं काय नाही म्हणतं काही चालणं नाही पण अहो पोरगा कोणा ते सांग पहिले मला नाही म्हणे बाबा तो आमना नाही म्हणता म्हणे नाही पण तो गलीमातला म्हणे नाही तो कधी आमना भाषा आहे म्हणे हो म्हणा बाप असं आहे का म्हणे कम बाबा काय काय म्हणतं काही काही मी नाही ते नाही तो मांडीवर बटना अशी टोपी काढी डोकं चोईन शेंडी ताट करे म्हणतो तो ते शेंडी ताट करानं समजणं पण तो बाहेर गया दोन्ही हातेच मग पपोटा भरलाय ना म्हणतो आणि खिसामा दोन्ही खिसाच मग टाक्या म्हणतो तो जाऊ द्या म्हणे बाबा मी बी उपगी घेऊ म्हणतेले गण उपदारू घ्या म्हणे तो भाषा पाचवीपासून आठ दड पाहिले म्हणतो मी गण कधी असं त्याला हाकलू हाकलू कर राय नो पण तो एकला आहे म्हणे त्या मामानं अंगवरला आहे त्याला काढता बी येत नाही दाढता बी येत नाही काय करावं आम्ही तशी उपगी घेऊ म्हणतो जाऊ दे ताई मग ते काय करत ती खिसामातली माती काढीन फेकी दे होईन नाही म्हणे बाबा जाऊ दे रातले शर्ट धुवायचं आहे म्हणे म्हणतो पण जाऊ दे हाव तुला बास आहे तुला पोरी गिरे काय करतं हा आमना पोरीला असं नान नाही म्हणे बाबा खिसाच मग माती टाका ना म्हणतो मग त्या जोडास मग पाणी टाकतोच म्हणे बाहेर शापवा बरवी वेळ सापडली संधी साय झाले बुद्धी संचिताची येणी पंथे माझे चालले पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालले पाऊले दर्शन झाले संतापायी तुका म्हणे झाला बघा व्यापार तुका म्हणे झाला बघा व्यापार आली बेरजार फळासे येणे पंथे माझे चालले पाऊले दर्शन झाले संतापायी विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो गणेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः प्रथम ही गुरु को श्री नमावो हरि चरण में ध्यान लगा मंगल भवन अमंगल हारे द्रव शरद अजय विहारे जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव रघुकुल रीत सदा चले आई प्राण जाए पर वचन न जाई मंगल भवन मंगल हारी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुळती तुझ लागे लाडिके लढीबाळ मागत असे तुझ वंदिन हे रज चरणीचे त्वरे येऊनिया मस्तकी ठेवी हात जाईल ही भ्रांत समूळ माझे आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जना माझी पंढरीच्या देवराजा पंढरीच्या देवराजा पंढरीच्या देवराया देवराजा दंडवत तुझी पाया दंडवत
ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अरत्रय जननी अरत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अरत्रय जननी अरत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल जर गंगावती तुम्ही स्वीकाराल की तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेश्य वेदार्थ शस्त्रार्थ नित्यम नमो नारायणी प्रब्रह्म स्वरूपम नमो नारायणी प्रब्रह्म स्वरूपम सेवे लागी सेवक जालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मेरो सेवे लागे सेवक लालो तुमच्या लागलो आओ स्वामी तुकया देवा यावरी सेवे लागे देवक झालो तुझ्या लागलो निज चरणा सेवे लागे देवक झालो तुझ्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या हे मेरे वतन के लोगो जरा आंखों में भरी लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी बरवी ही वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले संता पायी विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण नवे नवे वारकरी संप्रदायाचे कळत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा वेळेचं महत्व तुकोबरा या अभंगातून सांगतात. बरवी याचा अर्थ होतो चांगली. बरवी ही वेळ सापडली संधी. वेळ चांगली आहे बरं आहे बोल ना बरं. वेळ चांगली होती, संधी सापडली होती. वेळ जर चांगली असेल त्यामध्ये संधी उपलब्ध होते आणि एकदा का संधी उपलब्ध झाल्यानंतर बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी वेळही चांगली होती. बरवी ही वेळ सापडली संधी सहाय्य झाली बुद्धी संचिताची. वेळ चांगली होती, त्यामध्ये संधी उपलब्ध झाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला जीवनामध्ये की आम्ही येणे पंथे माझे चालली पाऊले, या वारकरी संप्रदायाच्या पायवाटेने आम्ही चालायला लागलो आणि चालत असताना दर्शन झाले संता पायी. साधू संतांचं दर्शन झालं. साधू संतांच्या दर्शनानं जीवनामध्ये मोठा लाभ झाला. काय लाभ झाला? त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. जीवनातला त्रासा निघून गेलं, दारिद्र्य निघून गेलं आणि हे जे काळं पडलेलं पिंड होतं हे पुनीत झालं. याच्या मागचं खरं कारण काय होतं? आम्ही त्या पायवाटेने चाललो. येणे पंथे माझे चालली पाऊले, दर्शन झाले संता पायी. तुकोबराय म्हणतात बापा
या मृत्यू लोकामध्ये आम्ही व्यापार केला, पण तो व्यापार सफल झाला. आता व्यापार कोणता सफल झाला तर तुकोबराय म्हणतात, पुनरुपी जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयनम. मरायचं पुन्हा जन्माला यायचं, मरायचं पुन्हा जन्माला यायचं, याला कुठंतरी ब्रेक लावला आणि तो व्यापार आम्ही सफल केला. तुका म्हणे झाला अवघा व्यापार आणि आली वेरजार फळासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संत पायी. विठ्ठला 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 झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला गेला. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, उचित आहे. आजची सेवा किम निमित्तानं का म्हणून कळण्यासाठी या ठिकाणी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, वक्त्यांना सांगण्याची गरज आहे. आपल्या पवित्र पुण्य पावन जळगाव या नगरीमध्ये राधा कृष्ण वारकरी शिक्षण संस्था आयोजित बाल संस्कार शिबिर या निमित्तानं ही आजची कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मला वाटतं आयोजक असतील हरिभक्तीपरायण, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या जळगाव जिल्ह्याचं वैभव गोपालजी महाराज डापोरेकर यांच्या माध्यमातून हे बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिरातील मला वाटतं आजचा 3रा दिवस आहे. सगळ्यांच्या अनुमतीनं, सगळ्यांच्या सहकार्यानं ही सेवा माझ्या वाटेला आली. तुम्हा सज्जनांचं दर्शन झालं. मला वाटतं काही 1.5-2 महिने झाले असतील. मी 2 महिन्यापूर्वी इथंच येऊन गेलो एकदा, बरोबर आहे ना. पण तव या साई गे तू आता असाही गो येत तुम्हाला सांगू का नाही, ही खरी मजा आहे परमार्थाची. त्यातल्या त्यात तुमचा आभार मानाव, तुमचं धन्यवाद मानाव तेवढा कमी आहे या कॉलनीवाल्यांचा. म्हणजे एवढे दगदगीमध्ये तुम्ही एवढी लोक इथं सप्ताला कीर्तनाला हजर राहतात. मी तरी असं म्हणेल महाराज, हे काहीतरी पूर्व पुण्य आहे तुमचं, म्हणून तुम्हाला इथं सगळं जुळून आलं एवढ्या लवकर. आम्हाला असं वाटतं आमच्या खेड्यामध्ये जेवढी गर्दी राहते बा, पण तुम्ही रेकॉर्ड तोडलं. म्हणजे आज 3ऱ्या दिवशी एवढी लोक या ठिकाणी जमा झाले. टेन्शन घेऊ नका. हो, काल्याच्या दिवशी कमीत कमी 2000 लोक राहतील इथं. हा राहतीनच महाराज. हो, याला भाग्यच लागतं. तुम्हाला सांगेल आनंद आहे. हा आनंद तिथे नाही, हा आनंद इथेच आहे. हा इथेच मिळतो, वरती मिळणार नाही. कारण ही कर्मभूमी ती भोगभूमी आहे. इथं कर्म करायचं आणि वरती जाऊन भोगायचं. जर वरती कर्म करायला जागा राहिली असती तर त्या वरच्यांनी अपेक्षा केली नसती की आम्हाला खाली यावं म्हणून. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, हो स्वर्गीचे देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. इथं जन्म व्हावा का व्हावा गुरुजी? हो, इथं जन्म होण्यामागचं कारण काय? तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाओ गीती. वरती कीर्तन करायला जागा नाही, वरते प्लॉटिंग भेटत नाही, वरे आसाऱ्या शिमीट नाही बरं, वरे बिल्डिंगा बांधता येतील,
हे सगळं इथेच आहे, म्हणून इथं करायचंय आणि वरती जाऊन भोगायचंय. तिथं संपलं की पुन्हा इकडे यायचंय. जव पुण्याचे पावट विसरे, सवे इंद्रपदाचे उठे उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा इकडे यायचंय. मग इकडे यायचंय ना, एक लक्षात ठेवा, इकडे येणं इतकं सोपं नाही. नाही सोपं. 100% पुण्य करा स्वर्गाची प्राप्ती आहे, 100% पाप करा नरकाची प्राप्ती आहे. सुकृत दुष्कृत समान समी, तई पावी जे कर्मभूमी, तैची पडे जो विषमी, तई स्वर्गादी नरक. जर इकडे यायचं असेल मग जे जीवाचं पाप आणि पुण्य समान असेल, पाप पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. नरदेहा येऊन हानी केले, नरदेहा येऊन हानी केली, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊन हानी केली. इकडे येऊन जर देवच कळला नाही तर हानी केली समजा विठ्ठल. इकडे इकडे येऊन देव कळलाच पाहिजे. देव कळला पाहिजे. देव कळला असेल तर किंमत आहे या शरीराची. जर या येवणीमध्ये येऊन जर आपल्याला देव कळला नसेल तर मी तरी असं म्हणेल, या येवणीची किंमत शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल किती जगलं याला काही एक अर्थ नाही. मी म्हणतो मगाशी पहिले अशी एक म्हण होती, जन्माला आला, जन्माला आला आणि पाणी भरून भरून, मग अशी गोष्ट आहे. मग आला कुठून, काही एक घेणं देणं नाही. जायचं कुठं, काही एक घेणं देणं नाही. मी तुम्हाला सांगितलं, ऐका, लक्षात ठेवा. हे त्यानं दिलं ना, त्याच्यासाठी वापरणं शिका. देवे दिला देह भजन गोमटा, तोय झाला पाटा भादिकेचा, तोय झाला पाटा भादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोय झाला पाटा भादिकेचा, तोय झाला पाटा भादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, भजन गोमटा, तोया झाला तोया झाला पाटा भादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला पाटा भादिकेचा, तोया झाला पाटा भादिकेचा. देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला पाटाबा दिगेचा. हे त्यानं दिलं महाराज. गोमट दिलं, सुंदर दिलं बरं. हो, कितना सुंदर तुझे रामने बनाया. इतका सुंदर बनवलं ना महाराज. हो, तुम्हाला सांगू का, एका 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 किंमत जर बघितली, एका एका आयोगाची जर किंमत बघितली या शरीरातल्या, कितीतरी पैसे मिळतात महाराज. तुम्हाला सांगतो, तुम्ही एक किडनी घ्यायला जा, 10 लाख रुपये लागतात ना. किती? ते तर 2007चा भाव सांगतोय मी. मी आधी तपासणी करी येईल. उलट 2007 मध्ये एका किडनीची किंमत 10 लाख रुपये होती. देवानं 2 देऊन टाकल्या. किती? 2 फुगट मा. 1 रुपया न घेता 2 किडन्या देऊन टाकल्या. किती लाखाच्या? 20 लाखाच्या. 20 लाखाच्या. एकच डोळ्या बदलावला जा, तो बी ओरिजिनल नाही, डुप्लिकेट. बकरीना नाही तर मेंढीना. असा बजेकडे देखील जिलबिन भाव विचारस. ओरिजिनल डोळ्याची किंमत खूप गच्ची भरपूर असेल. तुम्हाला सांगतो, एकच डोळा बदलावा 4 लाख रुपये लागतात.
2 दिले देवानं फुकटामध्ये, किती झाले? 8 लाख. 8 आणि पहिला 20 आणि 8 चारच जीन्स 28 लाख रुपयामा. अरे बाप. पुरण जरी इकत पडलं बरं पाय येतील. हा, पुरं जरी इकत. तुम्हाला सांगतो ऐका, म्हाताऱ्या लोकांना सांगतो, मुलांकडे हात पसरू नका. काय पोरेस इथं करू नका. म्हातारपण ऊन की या 4च जीन्स ही कानबडी बडी खा. विठाला विठाला ऐका ऐका, मग दिलं ना, दिले इंद्रिय हात पाय पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. तुकोबराय म्हणतात बाबा, अरे एवढं अनमोल दिलं, अनमोल. जेने जीव हा दिला दान, जेने जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. पाहिलं गुण सरका लवकर, सरका फटाफट फटाफट फटाफट. वेळ नका जाऊ दे. मी 10:30 थांबणार आहे. वेळ तुमचा वाया जाईल. बोल ना, नका वाजू शिट्टी. दादा तुम्ही आता यावं, तुमनं काम नाही. आधी मी आठी येले ना, मी आठी नसू मग तुमनं बटच न काम. मी 8 ठेर आहे ना, मग अजाबात नाही, कोणी नाही. तुम्ही मना करतायत तुम्ही आधी. आपला आजूबाजूला उभं राहा तुम्ही. मनावर जर कोणी सुटणं मग तुम्ही सुटा ना. जवळ मनावर कोण सुटत नाही तो तुम्ही जागा सोडा ना. विठाला विठाला कसं असतं माहितीये का, शहरामध्ये थोडस म्हणजे वेळ होतो यायला, लांबून येतात. त्यामुळे मग आता जसं कीर्तन होईना तसं लोक येते नाडे, आणि जसं लोक येते ना तसं जामणं सरामही असं होतं ते. त्याच्याकरता तुम्हाला सांगू का, 8:30ची वेळ आहे ना, मग 8:30 म्हणजे 8:30ला रेडी राहायचं. बिलकुल काम आवरायची, वेळ नाही लावायचा. वेळ निघून जाते, वेळ जाते. तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये चांगली वेळ पुन्हा येत नाही, पुन्हा येत नाही. एकदाच येते बरं. हा खर्च वसूल आहे तुमचा, वाया जाणार नाही वाया जाणार. मला ही लेकरं आहेत ना आता, हे तुमची, यांना टेन्शन नाही. या आखाजी ना पत्ता खेळतच नाही खेळा मारा. ओरिजिनल हाडाचा वारकरी इकडे आला ना, एकदा इकडे आला म्हणजे तुम्ही टेन्शन मुक्त आहे. तुम्ही निवांत झोपाल, टेन्शन घ्यायचं काम नाही तर इतके वाईट. अहो लोकांना जाऊ द्या, लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. लोके कोणले चांगलं म्हणतात नाही, लोकेच ना नांदे लागू नका. आपुली आपण करा सोडवा, संसार बंधन तोडा वेगी. लोकांच्या नांदीने लागायचं. इकडे मुलं पाठवा, इकडे एकदा आला ना पोरग एकदा वारकरी झालं म्हणजे तुमचं टेन्शन मिटलं. टेन्शन घेऊ नका. ते भले तुमची जी इस्टेट असेल त्याच्यात वाढवणार नाही, पण जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत धक्का लागू देणार नाही. एवढं लक्षात ठेवा. काहीच नाही टेन्शन. मी तर असं म्हणतो ना महाराज, जेवढी लेकरं इकडे पाठवता येईल, हे इकडे आलेलं पोरग वाया जात नाही. हे संस्कार शिबिर आहे. इथं संस्कार दिले जातात. हो, इथं शिकवलं जातं महाराज. आई म्हणजे काय इथं शिकवलं जातं. बाप म्हणजे काय याची उणीव आहे. लोक म्हणतात बरेच कीर्तनकार आई सांगतात, बाप सांगतात, दुसरं काही येत नाही. अरे पण किती सांगितल्यावर किती आश्रम बंद पडले आई वडिलांचे. रोज आई बाप मानतोय कीर्तनकार, रोज आई सांगतोय कीर्तनातून.
चला वृद्धाश्रमामध्ये दाखवा बरं मला की बाबा हा वृद्धाश्रम बंद पडला म्हणून. मग काय फायदा तुम्हाला सांगून जातो. एक लक्षात ठेवा, आम्ही लजिते असो फजिते असो काही असो, पण वारकऱ्याचा आई बाप घरी आहे एवढं लक्षात ठेवा. घरीच आहे हे मान्य करावं लागेल महाराज. हे संस्कार आहे. इथं इथं केलेले संस्कार वाया जाणार नाही. मी तर असं म्हणतो ना महाराज, तुम्हाला एक प्रश्न विचारा, मला सांगा. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाली, बरोबर? स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला अर्थमंत्री कोण? मी चहा पिऊ का? स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा पहिला अर्थमंत्री कोण? तुम्हाला कॉलनी मधला माणूस नाव सांग द्या ना. मला माहिती नाही खरंच. तुम्ही कोण बी नाव सांगा, तुम्ही आज म्हणजो, कारण मलाही माहिती नाही. मला फक्त माझा मुद्दा मांडायचा आहे. ऐका, 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष 76 वर्ष काहीतरी झाले असतील, मी पक्का आकडा सांगू शकत नाही. 75 वर्ष झाली. 75व्या वर्षामध्ये आपल्याला गृहमंत्री माहिती नाही, आपल्याला वित्तमंत्री माहिती नाही, आपल्याला अर्थमंत्री माहिती नाही. 75 वर्षामध्ये त्या लोकांची आपल्याला आठवण पडलेली आहे. मी सांगेल, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये 7.5 वर्ष झाली समाधी घेतली. आजही माऊलींचं नाव मुखावर आहे. का मुखावर आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय. माय होणं इतकं सोपं आहे का? माय होणं सोपं आहे? एका लेकराची होणं सोपं आहे, 2 लेकरांची होणं सोपं आहे. अख्ख्या महाराष्ट्राची नाही, अख्ख्या जगाची माय माझी माऊली आहे. विठ्ठल काहीच नाही महाराज. मी तर सांगतो ना, इतकं सोपं आहे माऊली. टेन्शन नो टेन्शन. मी बोलून गेलो असेल, पुन्हा एकदा सांगतो. आपण 10वी 3 धाव नापास आहेत. कितला धाव? 1-2 धाव नाही, 3 धाव. 10वी 3 धाव नापास. 4थी मग 4 वर्ष. आपले मास्तर बी उगी झाला होता. मास्तर म्हणे पुढे कवी जायचे मध्ये तू लुट शितोय भाऊ. तुम्हाला सांगू काहीच नाही. अरे एक विश्वास ठेवा ना, माऊलींच्या कृपेने जर रेडा बोलत असेल मग माणूस बोलणार नाही का? रेडा बोलवणं इतकं सोपं आहे का? रेडा म्हणजे समज मी रेडा आपला केडा मग काय म्हणत हा एवढं येड हेल बोलायला लागे हेल. अरे आम्ही रेडेच होतो महाराज, आम्ही रेडेच होतो. तुम्हाला सांगू का, फक्त आम्ही एकच सूत्र ज्ञानेश्वरीतून घेतलं आणि बस तेवढा अवलंब केला, जीवनाचा उद्धारच झाला. जो मज होय आनंद शरण त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीच ऐकू. माझी या भक्तान काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरान मागे.
मागे पुढे उभा राहे सावळीत आलिया गाद निवराय आलिया गाद निवराय मागे पुढे उभा राहे सावळ हे मागे पुढे अरे तुम्हाला सांगतो महाराज मी आता गोपाल बाबांची पोरगी इथे आहे का इथं आहे का इथे गेली ती घरी गेली का अरे ती 2 का 3 वर्षाची पोरगी आहे सुंदर गवळण म्हणते सुंदर ते ध्यान म्हणते तिच्या बोबड्या आवाजामध्ये मन प्रसन्न होऊन जातं महाराज हे संस्कारच आहे ना टेन्शन नाही ना महाराज टेन्शन नाही तुम्हाला सांगतो मी आता 4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो पुण्यतिथीचं कीर्तन होतं त्या दिवशी नेमकं ड्रायव्हर नव्हता मी एकटाच होतो गेलो निघालो लवकर गेलो थोडं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचलो आरोळी दिली म्हणलं तात्या बाहेर या तात्या काही आले नाही पण ताईन ते बाहेर आले ताई म्हणे बाबा त्या कानी वरला गाव माझा आले बसली मंडळी लई राहणार ते पेटी पग फास तबला बटन पटन लई आहे ना पडाय ना म्हणतात ताई बरं या म्हणे बाबा बसा गेलो घरामध्ये बसलो मस्त पलंगावर असं एवढं 5-6 वरीसनं पोरग पयत उन 7-1 वरीसनं बाई 7-8 वरीसनं पयत उन म्हणून मांडीवर बटणं ते मांडीवर बटणं मला काही वाटलं नाही त्याने म्हणून डोकामधली टोपी काढी असं डोकं चोयन शेंडी वर करतो अशी मग मन ध्यान मग ना बटा बिअर दिख रहा भाडेगार मी लगेच पलटी जाणार होतो पण करू काय मग पेट्रोल टाकायचं झालं होतं गाडी मग म्हणजे तथा देखो तथा आड ना आता देखो आता येर का अरे संसार आहे तो संसार आहे तुम्हाला सांगू का तिकडे कोणी ध्यानच द्यायचं लक्ष नाही द्यायचं महाराज तुम्हाला सांगू का तिकडे जर जास्त लक्ष दिलं तर वेळ होऊन जातं बरं माणूस वेळ होतं ऐका बसलो मस्त ते असं बसलं मस्त असं डोकट सोय आणि शेंडी ताट करे ते मारू कर एक कानवडा वा ते पै ना आणि असं दारून मग तरी उभं राहिलं मला म्हणे बाबा हो म्हणतो हो म्हणे ही आगो पै गेलो मग म्हण द्यान मग बटणं म्हणतं आडे काही कीर्तन डंग होत नाही रे बाप आडे उपादाचे दांडगे आधे महाराज तुम्हाला सांगेल मी मग मी काय केलं असं शर्ट काढलं आई 9 शेल होतं ते दोयल बिनू होतं एकच दो पडेल होता असं काढन कुठील टांग ते बाहेर पयत पयत गे अंगणवाडी असं दोन्ही हातेच मग माती भरलंय ना दोन्ही हातेच मग पोपटा भरलंय ना या दोन्ही किसाच मग टाके ते मला साधी बन की कमावले तेवढं मग त्या ताईन तेवढाच म्हणे बाबा तुम्ही पाणी पितच का चहा येतच म्हणता अक्का येल माणूसले पहिले पाणी देव तो पिओ का नको पिओ निदान दाई तरी देव शास्त्र आहे ना महाराज शास्त्र आहे मग ती ताई पाणी लिहायला चालले की पाणी घेणे आण बटणू मस्त म्हणे बाबा काय चालणं काय नाही म्हणतं काही चालणं नाही पण अहो पोरगा कोणा ते सांग पहिले मला नाही बाबा तो आमना नाही म्हणता म्हणे नाही तो गलीमातला म्हणे नाही तो कधी आमना भाषा आहे म्हणे हो म्हणा बाप म्हणतं असं आहे का म्हणे कम बाबा काय काय म्हणतं काही काही मी नाही ते नाही तसं मांडीवर बटणा अशी टोपी काढी डोकं चोईन शेंडी ताट करे म्हणतो तो ते शेंडी ताटकरानं समजणं पण तो बाहेर गया दोन्ही हातेच मग पपोटा भरलाय ना म्हणतो आणि खिसामा दोन्ही खिसाच मग टाक्या म्हणतो तो जाऊ द्या म्हणे बाबा मी बी उपगी घेऊ म्हणतेले गण उपदारू घ्या म्हणे तो भाषा 5वी पासून 8 दड पाहिले म्हणतो मी गण कधीच ना त्याला हाकलू कर राय नो पण तो एकला आहे म्हणे त्या मामानं अंगवरला आहे त्याला काढता बी येत नाही दाढता बी येत नाही काय करावं मी तशी उपगी घेऊ म्हणतो जाऊ दे ताई मग ते काय करत ती खिसामातली माती काढीन फेकी दे होईन नाही म्हणे बाबा जाऊ दे रातले शर्ट धुवायचं आहे म्हणे म्हणतो पण जाऊ दे हाव तुला भाषा आहे तुला पोरी गिरे काय करतं हा आमना पोरीला असं नान नाही म्हणे बाबा खिसाच मग माती टाका ना म्हणतो मग त्या जोडास मग पाणी टाकतोच म्हणे बाहेर शाबा विठाला विठाला कोबराय सांगतात ऐका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा करू नाश आयुष्याचा नका करू नाश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश
द्यायची नाही महाराज. हा चाल झाली की टाळी असा सहज हातावर हात आला पाहिजे. तुम्हाला सांगू का, स्फूर्ती मिळते माणसाला. टाळी वाजली म्हणजे अशी हिंमत येईल सारखं निघू या लोक जागे आहेत बुवा. विठाल विठाल ऐका, तुकोबरा म्हणतात अजूनही वेळ गेलेली नाही, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, आता नाश करू नका. जर वेळ चांगली असेल ना, वेळेचा आनंद लुटा. हातपाय चांगले ना, शरीर चांगलं आहे ना, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत घरामध्ये सत्ता आहे, जोपर्यंत आपली वेळ चांगली आहे, तोपर्यंत काय तीर्थयात्रा करायच्या करून घ्या. एकदा का पोरेस ना आत्मा चाब्या गयात, मग 10 रुपये मागणं पडत तमाकुले नाणे हो दे रे अरे. हा वेळ निघून, एकदा का वेळ निघून गेली पुन्हा जीवनामध्ये वेळ चांगली येत नाही. आणि एकदा का वेळ गेली संधी मिळत नाही. संधी मिळाली ना, मग बुद्धीनं काम करून घ्या. सत्ता आहे ना, गाजून घ्या, आनंद लुटून घ्या. पैसा असेल 4 धाम यात्रा करूया, काय कोणीच नाही. सगळं फक्त या मागे येत बस. जवलंग तुम्ही घरमा आणतं तवलंग त्या मजा मारतात. तुम नाही घरमा अन्न बंद आहे, त्या दिन तुमना अन्न बंद शे. हा हे वस्तुस्थिती आहे महाराज. आपल्याला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. जोपर्यंत पैसा आहे, म्हातारा लोकांना सांगतो 2-4 लाख रुपये बँक बॅलन्स टाकी ठेवा, ताण नाही. त्याचा मागे फिरायला काम नाही, त्या आपल्या मागे फिरायला पाहिजे. नाही तर बटा दिद्या मग वन करत फिरा. हाय कॉलनी ती कॉलनी, हाय कॉलनी ती कॉलनी. वेळ वाया जाऊ देऊ नका. घरामध्ये आपली सत्ता आहे ना, सुना आपला ऐकताय ना, सुना ताब्या माहित ना, तवलंग काय फिरिया ना. जाता जावान जायत आता काशी जाईया, पंढरपूर जाईया, कोण जो नाही तो देव करिया. जवलोंग सुना आत्मा आहे तवलोंग. एक दाव का चावी सुनास पा गई कुलूप बन, मग तपकिरीला पैसा मागणं पडतील. ही वस्तुस्थिती आहे. तुकोबरा म्हणतात ती वेळ आमची चांगली होती. बरवी ही वेळ चांगली होती, संधी मिळाली होती. संधी पुन्हा मिळत नाही. आता लेकरं इकडे पाठवा, ही वेळ चांगली आहे. त्यांना संधी मिळाली आहे, आता सुट्ट्या आहे शाळेला. येऊ द्या इकडे पोरं, खेळू द्या त्यांना, मारू द्या ना उड्या. जर असं 2 टाइम गरबी जेवत नसते ना, असं जेवतं त्याडे. तुम्ही ही दे का फक्त साधा खेळ नाही हो. इथं संध्याकाळी हरिपाठामध्ये कुदलं की असं वाटतं कवय खावायला भेटीन, कवय नाही. तुम्ही वारीला जाऊन बघा. मी पहिलीच वारी केली होती माऊली, पहिल्याच वारीला गेलो होतो मी सकाळी जेवण की असं वाटे दुपार जावं नाही, पण दुपार ठीक येऊ नये की असं खाव वगैरे म्हणून. हा ही वस्तुस्थिती आहे. ही सगळी कला त्याची आहे महाराज. तुम्हाला सांगतो, त्याच्याकरता ही वेळ चांगली आहे. इकडे पोरं पाठवा. ही संधी जर निघून गेली, पुढच्या वर्षी कोण शेण कोण नाही सांगता येत नाही. वेळ नाही, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांगता येत नाही. इकडे भरोसा नाही. हो आपले लोक आपल्या विरोधात गेली होती. जेवता जेवता जर खोकलना नाही पडे, असं मजर दाबना पडे. कधी म्हातारा खोकलला ना, माया डायरेक्ट लटकणार आहे. प्रेम करता कुणावर, अरे जेवढं यांच्यावर करता ना तेवढं देवावर करून बघा. देव तुमच्या पुढे नाही आला मग बोला. तुकोबरा म्हणतात ती वेळ चांगली होती. बरवी ही वेळ संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. बरवी वेळ सापडली संधी, सापडली संधी. बरवी वेळ सापडली संधी, सापडली संधी. बरवी वेळ
पडवी ही वेळ सापडली संधी साय झाले बुद्धी संचिताची. तुकोबराय म्हणतात वेळ चांगली होती, संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला साह्य केलं होतं. आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सगळ्यांनी कानाचेही कान करा, डोळ्याचेही कान करा, माझा शब्द ऐका. तुम्ही तुकोबरायांचं चरित्र ऐकलेलं आहे, तुम्ही बऱ्याच लोकांनी तुकोबरायांचं चरित्र वाचलेलं आहे. मला अशी एक तरी वेळ तुकोबरायांच्या जीवनातली काढून दाखवा किती वेळ चांगली आहे. विठ्ठल त्या मम्माजीनं पायावर मारलं होतं, वेळ चांगली होती का? त्या शास्त्री भावानं फरमान काढला होता, अभंगाचा गाथा इंद्रायणीत बुडवा. गावचा पाटील तुकोबरांकडे आला आणि तुकोबरांना सांगितलं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. वेळ चांगली होती. घरी गेल्यानंतर पत्नी विरोधात जायची, वेळ चांगली होती. सगळ्यांनी ऐका, वारकऱ्यांनी ऐका, टाळकऱ्यांनी ऐका. परमार्थ करत असताना ज्या दिवशी पत्नी आपल्या विरोधात जाते, पुन्हा एकदा बोलू, परमार्थ करत असताना ज्या दिवशी पत्नी घरात आपल्या विरोधात जाते, त्या दिवशी समजा आपल्यावर देवाची कृपा होते. लोक काय म्हणतील ते जाऊ द्या, तुम्हाला सांगेल ऐका. माझी आवली तुकोबरांच्या विरोधात होती पण तुकोबरायांनी देवाची प्राप्ती केली होती. जर एखादी वारकरी घरी आला तर तुकोबराची आवलीची तळपाय जाग मस्तकात जायची. आवलीचा शब्द असायचा, उटीती सुटीती टाळ कुटीती मेल्या यांच्या रांडापोर तुकोबराय म्हणायचे, आवले काय वेडी आहे ग तू, का बोलतेस ग असं? अगं, ज्या ब्रह्मांड नायकानं तुझ्या पायातला काटा काढला त्याच्या विरोधात बोलते, त्याच्या भक्तांना बोलते. तुला माहिती आहे ही लोक आपल्याकडे काय येतात ग? कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही का धंदा. आता ही लोक एवढी, तुम्हाला झोपा लागत नाही घरी? तुम्हाला घर टीव्ही आणत का? मग हे सगळं असताना तुम्ही इथं येऊन का बसता? तो तुकोबराय आवलीला विचारायचे, आवली ही सोन्यासारखी लोक आपल्या घरी येतात, आपल्याला जय हरी म्हणतात, आपला अधिकार नसताना आपल्या पायावर डोकं ठेवतात. कळतंय तुला? कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. लोकांना धंदे नाहीत, लोक रिकामी आहेत, झोपा लागत नाही लोकांना. अगं ऐक, ही लोक काय येतात तुला माहिती आहे? देवासाठी झाले हो, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. कोवळ्या उंदरे काय वेते, कोवळ्या उंदरे काय वेते, कोवडा उतरे, कोवडा उतरे. ए वेडी बाया, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे कायवेची. अगं, देवाचं ना आपलं काहीतरी नातं आहे, म्हणून लोक आपल्या घरी येतात. तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला बघायचं असेल ना, आपल्या लोकांनी जे हरी घालायला नको, पाय इथेच गळ्यामधला माळा काटा का, तुमले कोणी जय हरी म्हणावणे. आपण गळ्यात माळा घातल्या, आपण देवाचं कोणीतरी लागतो म्हणून लोक आपल्याला जय हरी म्हणतात, म्हणून लोक जय हरी म्हणतात. मग मला एक सांगा, आवली विरोधात जायची आवली. तुम्हाला सांगू का, परिस्थिती माणसाला थांबवून घेते. परिस्थिती माणसाला थांबवून घेते. आवलीचा देवावर राग नव्हता, आवलीच्या तुकोबरायांवर राग नव्हता, आवलीचा राग परिस्थितीवर होता.
परिस्थिती माणसाला थांबवून घेते. ऐका ना, मी सांगेल तुम्हाला. मग वेळ कोणती चांगली होती हो तुकोबरायांची? कोणत्या वेळेचं महत्व तुकोबराय सांगतात. बरवी ही वेळ सापडली संधीन साह्य झाली बुद्धी संचिताची. कोणती अशी वेळ होती जीवनामध्ये की त्या वेळेचं महत्व तुकोबराय म्हणतात. आमच्या जीवनात तर वेळच चांगली होती, संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला साह्य केलं होतं. ऐका सांगतो तुम्हाला वेळ. सगळ्यांनी कानाचेही कान करा आणि डोळ्याचेही कान करा. सापडविले बाटे जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगास्थान. हो सापडविले वाटे जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगास्थान. मस्तकी दोजानं ठेवला कर, मस्तकी दोजानं ठेवला कर. हे मस्तकी दोजानं ठेवला कर, मस्तकी दोजानं ठेवला कर. सापडली बरं वेळ, सापडली वेळ. कोणती वेळ? सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. भोजना मागते तुप पावशेर, पाडीला विसर स्वप्ना माझी. काय कळे उप जलांतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती झाली, त्याच्यासाठी जीवनामध्ये वेळ चांगली दुसरी कोणतीच नाही. गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिन देव नाही तुझा, पाहता रे लोके. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा घर, गुरु हा धैर्याचा डोंगर. कदा काळी डळमळीना, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर. महाराज ज्या दिवशी सद्गुरूंची प्राप्ती झाली, तुकोबराय म्हणतात ती जीवनातली वेळ आमची चांगली बरवी. ही वेळ सापडली संधी, त्यामध्ये संधी उपलब्ध झाली. बुद्धीनं संचिताला साह्य केलं. तुम्हाला सांगून जातो ऐका, ती वेळच चांगली होती. कोणती? सकाळी 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 4 वाजेची वेळ. सकाळी 4ची वेळ खूप चांगली असते. पूर्वीच्या बायांना विचारा, पूर्वीच्या म्हाताऱ्या बाया सकाळी 4ला उठायच्या ना माडी. हा, सकाळी 4ला उठायच्या. 2-2 बिगाना घरे बाया हातीवरी सारील आहेत. हा, आता ते सारानं काम मिटी गे. आता तो पोरच्या निघना, पोरच्या तो रिकामा दुडकास ना. 100 रुपया मा 1 पोरच्या भेट जास. एवढी मोठी बाटली 2च थेंब टाका. नुसता पोरच्या असा करल्या. 2 बिगानं घर, 1च पोरच्या मसारले राहणार पोरी. उठानं काम नाही, बटानं काम नाही, काहीच नाही, तराज बी नाही. पहिल्या म्हातारीले आजोबी मानले पट्टा नाही, कंबरले पट्टा नाही. कामू व्यायाम आहे ना. 4दा उठणं पडे, 4दा उठणं पडे, सारणं पडे, शेण लयणं पडे, डोकावर पुंजा फेकायला जाणं पडे. आता पुंजा फेकानं काम नाही. ती गाडी येस आते पुंजाने. काय दिवस बदले, काय दिवस बदलणार बा. नाही तर रोज पाहिजे पुंजा फेकायला तगारी लिन बा गावना बाहेर जाणं पडे. आता केडाच मा घे दे ती घंटा गाडी यावायला लागे. हा, आणि ते नवीनच गाणं आहे म्हण ध्यान म्हणे त्या दे. गाडीवाला आया आहे. ती घंट्याची गाडी येते, ती गाणं म्हणते. तेवढं बाया घर पुंजा. दिवसच बदलले ना माय, बदलले. वेळ बदलली, वेळ बदलली. सांगतो तुम्हाला ऐका. हो, वेळेचं महत्व कळतच नाही, नाही कळत. पहिल्या बाया 4लेच उठत माडी. ज्या घरामध्ये आजही सुनबाई सकाळी 4 वाजता उठते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होते. तुम्ही म्हणजे आनक झाले आडे. आम्ही मस्त 7:30 ला झोपतीच ना. 4ले उठान सांग राहिला. हा रातना 3ले घर जात, सकाळी 9ले उठस. हा नाही, पण तुम्हाला सांगू का, म्हाताऱ्या बायांना शास्त्र आहे माहिती आहे. पूर्वी घड्याळ नव्हती, टीव्ही नव्हती घरामध्ये. म्हातारी उठली की अशी ओट्यावर यायची. इकडे असं एक चांदणं उगेल राय. त्या चांदणाला काय म्हणत?
सुख सुख हा सुख तारा, तो सुख तारा देखा की बाया गरमाई उठी जायत पटकामा. काय दिवस होते महाराज. हो तेवढी रातले घरी साराय जायत. ते गट्यावर दयेत म्हाताऱ्या. हा गट्यावर दयेत आणि गाणं म्हणत कोणता अमेरिका मधला नाही का, वाटेच्या वाट सरू काय पाहतो तोऱ्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, खायतात आलं आणि दयेतात आलं. केवढं विशेष होतं. हो ते मजा होती, ती मजा होती, मजा राहिली नाही. 4 वाजेपासून घट्याचे गाणे चालू होऊन जायचे महाराज. हो सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे वाटला, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, आणि ओव्या गाऊ भरतारा तू ये रे वा विठोबा. हो ते तुम्हाला सांगतो ना, ती वेळ आता पुन्हा येणार नाही. आता बदललं, सगळं बदललं महाराज. सगळी वेळ बदलली. पहिले धाक होता, दरारा होता, तो राहिला नाही नाना. पहिले असा म्हातारा एखादी जर चांगला गावामधला माणूस गया ना, तर बाया अशा गरमा पळत नको बिन तात्या उन्हाव माय, आप्पा उन्हाव माय. आता तर येर 4 तात्या झोपाड द्या. भारता ग्रहण लागले, किती झाल जन हे झाले, थोड येई रे बंधना. दिवस बदलले, वेळ बदलली माय. आणि एकदा का वेळ हातातून निघून गेली, पुन्हा जीवनामध्ये वेळ नाही, पुन्हा जीवनामध्ये वेळ नाही. पहिल्या सासवा कानपटावा मारी बडे, खरंय खोटे उवास ना कानपटामध्ये बडे. मी पण डोळ्यावर दे गेले, आमने आजी आमनी म्हातारी मारी बडे. मी असं मजार कुदू, जाऊ दे ना आजी, जाऊ दे ना आजी. ती आजी काय करे, असं पकडलं तरी आणि असं मांजर पिल्लांना मग फेक दिला. काय दिवस होते रे ते. मारून बा तरी म्हातारी बोले नाही, एक सोबत नाही. आता तर नुसतं असं टच करी द्या, टच पुरं खांडणी पाहिजे टिधीनं. मग काय एक निवरू देव घर माझ्या मिनली एक. वेळच बदलली ना महाराज, वेळच बदलली. हो धाक राहिला नाही, दरारा राहिला नाही. पहिले असं मास्तर जर गली माही घ्या ना, तशी चड्डी धरीन पहिनं पुढे, इतकं धाक होतं ना महाराज. हो आम्ही तर लहान असायचो, तर गोट्या 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 खेळायचो. एक हातमा गोट्या आणि एक हातमा चड्डी धरीन पहिनं पुढे. कारण पहिले काय डबल डबल चड्ड्या होत्यात का, एकच होती. बरं ती बी पुरी अशी पुरी माप मारा आहे नाही, कारण त्या काही एम वेळ राहत का पहिला टेलर. त्याचा अंदाजे माप राहे, ती सुतई राहे अशी आवडी मोठी. ती सुतई अशी लेत त्यानं गाठ मार देत. दुसरं गिरायक ना की त्यानं बी माप लेत तरी गाठ मार देत. आणि कुठेल टांग देत. 4 दिन मग चड्डीशी येत, मग येणे गाठ टेले त्याने गाठ येले. मग ती एक तर डिल्ली होई जाय, नाही तर तंग होई जाय. मग ती जेमतेम गुन्हे किती गुंड्या बी टंगण्या राय नाही तर त्या जुना कपडाच्या गुंड्या तोडीन या चड्डीला लावण्या पड्या. भरोसा राही नाही, ऐकावी सरकी जाई बुवा. मग आम्ही काय करू, त्यानं वरून असा करतोडा चढवतो आणि एवढी खट्टान काडी तोडलो. आणि मग ती खट्टान काडी अशी मजबूत पिणी बडे. तो या करतोडा दरवर्षी नाही भेटत. 3-3, 4-4 वरीस मग करतोडा बदलावना पडत. मग त्या पाणीना कच्चा होई जायत. पयान टाइमला जर पोट फुगणं ना, तो करतोडा तुटी जाय, चड्डी सरकी जाय. गेले रे ते दिवसच निघून गेले महाराज. हो त्यानं करता भरोसा राही नाही, अशी चड्डी आत्मा दर्जी पडे, मास्तर दखना पडे, मागे पहिनं पडे जोर. हा ते पोर आहे मास्तर मस्त मोबाईल की राहणार ग शाळे मग बडी बडी. दिवस बदलले ना नाना, ते दिवस आता येणार नाही, येणार नाही येणार. तुम्हाला सांगू का, 2-2 किलोमीटरवरून बाया पाणीला येत माडी. येरवर येर 2-2, 3-3 गुंडा धरले येत. पहिला म्हातारा असा जबर होता, पाणी सुद्धा बरे नाही. हो आता जाऊ दे, आता नाही म्हणत की हाऊस पैस बातल्या तरी विचार ना विचार. ती बाई कर बाई महाराज, अहो थांबा ना मी भरते ना पाणी. नाही नाही मी भरते. भर मग भाई तू भरते तर भर. अरे काय काय झाडानं सुद्धा मी बराच लोक झाडतच गरमा झाडा भाऊ आपला काय आपण जाई राय ना गणच मी ते केलेत बरं. झाडतात गरमा नाही गरवा सहकार्य कराबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. पण थोडस दखी ऐकीस गली आई मग कोण द्या खाल नको बा असं करू बा. वेळ बदलली ना महाराज. पहिला म्हातारा काय कडक होतात, गुंडाला हात लाय नाही. तो एकली म्हातारी 3 गुंडा येरलं ये म्हातारा वटावर बटल आहे तरी हात लाय नाही. आता तर तुमले गुंडा विधारान काम नाही. आता डायरेक्ट नई घ्या. आधी त्या नई पासून डायरेक्ट नई मातनी लो टाक्या पुऱ्या नईस मग बरी बरी एक कवडीनं काम राहिलं नाही.
डायरेक्ट पाणी वर आहे, वरून पाणी डायरेक्ट खाली, टेन्शन नाही. आखो 10 एक वरी दम मारा, असं 6-6 फुटना तुकडा सांगते ना बाया आपले कामो. असा 5-6 बाबा जेव्हा लोनात की बटा तुकडा मातनी मटाक देवाना, आणि एक एक तुकडं बाबाच नात मध्ये देवान ल्या रे. त्याचं सांगा 30 लाख नाही गोडले जा रे. आणि पेवाई काही काय वाकडे करी मांडी घाल दावी देव जर जेवतच तो बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तुकोबरा म्हणतात आमच्या जीवनामध्ये वेळ चांगली होती, संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं. रावणानं एकदा मारीचाला बोलवलं, मारीचाला सांगितलं म्हणे मारीचा एक काम कर, तुला पंचवटीमध्ये जावं लागेल म्हणे. काय करावं लागेल? तुला सोन्याचं हरण व्हावं लागेल म्हणे. सोन्याचं हरण होऊन काय करावं लागेल म्हणे? तिथे राम लक्ष्मण सीता आहे पंचवटीमध्ये, तू सीतेच्या समोरून जायचं, सीता तुझ्याकडे पाहिल आणि रामाला सांगेल मला हे सोन्याचं हरण धरून आणा. राम तुझ्या मागे येईल. लांब वनात जायचं, वनात गेला की तू रामाच्या हातात सापडायचं नाही म्हणे. नाही सापडणार. मग राम तुला बाणानं बाण मारेल. मग काय होईल? मग तुला बाण लागेल, बाण लागला की तू खाली पडायचं आणि जोरात आरोळी मारायची. लक्ष्मणा डाव, लक्ष्मणा डाव. लक्ष्मण सीतेजवळ असेल आणि सीतेनं सांगितलं लक्ष्मणा तुम्ही बघा प्रभूंवर काहीतरी संकट आलं म्हणून त्यांच्याकडे जावा, लक्ष्मण तुझ्याकडे येईल आणि इकडे मी सीतेचं हरण करेल. मारीच म्हणे हे केल्याचं मला बक्षीस काय मिळेल म्हणे? एक काम कर, जर तू हे माझं काम केलं तर तुला अर्धी लंका दान देईल म्हणे. हो म्हणे जर हे काम केलं तर मला अर्धी लंका दान मिळेल म्हणे. हो आणि नाही केलं तर म्हणे आठेच म्हणे. मारीचानं विचार केला जर सोन्याचं हरण झालं तर रामाकडनं मरणार आहे, नाही झालं तर रावणाकडनं मरणार आहे. वेळ चांगली आहे, संधी मिळालेली आहे, फक्त बुद्धीनं काम केलं पाहिजे. जर हरण झालो तर राम मारणार आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगा ते चाळीता. ज्याच्या हातामध्ये जगाचं सूत्र आहे त्याच्या हातून मरायचं. वेळ चांगली आहे, ही वेळ जायला नको. जर नाही झालो हा मार रावण मारणार आहे. मग मरायचं दोघीकडे आहे, इकडे मरण आहे तिकडे मरण. मरायचं कोण हातून हे आपल्या हातात आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तुकोबराय म्हणतात आमच्या बुद्धीनं साह्य केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? अभंगाच्या दुसऱ्या
वयामध्ये एवढी प्रगती आहे ना महाराज, अजून काय पाहिजे? अजून तर गण लांब जायचंय, त्याला खूप लांब जायचंय. आणि मेहनती काम आहे ते, काही वाया जाणार काम नाही. ह्या मेहनत आहे पूर्ण. आम्ही बटानपटा असा थंडा पडेल तो बट्टा गरम होई झाला, बटा खालून पुरा वल्ला होई झाला, घाम येतो महाराज. आणि या वयामध्ये एवढी ताकद खर्च करणं आहे इतकं सोपं नाही. तुम्हाला सांगतो ऐका, जास्त नाही मागणार. या लेकरांसाठी काहीतरी इथं दान म्हणून देऊन टाका. उद्यापासून गोपाल बाबा इथं काहीतरी ठेवा, एखादी बॉक्स वगैरे काहीतरी ठेवा. जाऊ द्या रे, पैसे आयुष्यभर गण जातात आणि गण येतात. पण या लेकरांसाठी, आपलेच लेकरं जर काम करत असतील, आपलेच लेकरं जर कुठेतरी संस्कार घेत असतील, म्हणजे या धर्माच्या कामासाठी, देवाच्या कामासाठी कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे महाराज. हे एकट्याचा खेळ नाही, हा एकट्याचा खेळ नाही. इथं सगळ्यांनी एक झालं ना तर हे कार्य एवढं मोठं होतं, एवढं मोठं होतं महाराज. म्हणजे पुढच्या वर्षी करताना असे पुन्हा स्फूर्ती मिळते, पुन्हा असं वाटतं की काहीतरी नवीन केलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, जळगाव जिल्ह्यामध्ये शिबिरातली यादी जर बघितली तर गोपाल बाबांची यादी म्हणजे यादी मान्यच करावं लागेल महाराज तुम्हाला. 25-25, 30-30 हजार वाला जीवनाटी येतं, एक तर डायरेक्ट 75 वाला आहे. तुम्हाला सांगू का, ही लोक, आम्ही असं वेळ नाही देत ना महाराज, आम्हाला झोप लागत नाही घरी. मी 70 किलोमीटर इथं आलोय. आज का आलोय? कुठेतरी त्याच्यासाठी हृदयामध्ये जागा आहे. तुम्हाला सांगू, पैसे कमी कमवा पण लोक जमून ठेवा, लोक कमवून ठेवा महाराज. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही गोपालला लहानपणापासून पाहतोय. मी धरणगावच्या संस्थेपासून पाहतोय गोपालला. त्यानं पैशाला एवढं महत्व दिलं आणि एवढं लोकांना महत्व दिलं म्हणून सांगतो महाराज, 70 नाही 100 किलोमीटरवरून लोक इथं येत आहे. ही लोक, ही सोन्यासारखी लोक इथं येऊन का बसताय? ही लोक कमवली आहे महाराज. तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये पैशाला इतकं महत्व देऊ नका की जवळची लोक लांब जातील. पैशाला इतकं कमी रेखू नका की लोकांकडे हात पसरावा लागेल. या दोघं गोष्टी सांभाळा. आणि तुम्हाला सांगू का, कुठंतरी आपण कुठंतरी दिल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. कारण त्याचं एक ब्रीद आहे महाराज, घेसी तेव्हा देसी, आईसा असशी उदार. तो घेतो आणि मग आपल्याला मूठ भरून देतो. जोपर्यंत आपण त्याला देत नाही, नुसतं आपणच आपलं दक्षूत, मग नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, फक्त जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या वेळेचं भान ठेवा. आणि तुकोबराय म्हणतात, वेळ चांगली होती, संधी मिळाली होती, बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं, म्हणून आम्ही त्या पायवाटेन चाललो. कोणत्या पायवाटेन चाललो? तर वारकरी संप्रदायाच्या पायवाटेन चाललो. वारकरी संप्रदायाच्या पायवाटेनं चालणं इतकं सोपं नाही, वाटतं तितकं सोपं नाही. सोपं नाही बरं. तुम्हाला सांगू का, रस्त्यानं चालणं सोपं आहे, पाय वाटेनं चालणं अवघड आहे. तुम्ही म्हणाल कसं काय बाबा? रस्त्यानं चालणं सोपं आहे. रस्त्यानं चालणं काय, रस्ता चौडा असतो, चालताना थोडाफार पाय घसरला तर काही एवढा मार लागत नाही. पण पायवाट कळते ना तुम्हाला, पायवाट छोटी असते, पायवाट छोटी असते. पाय वाटेनं चालताना सांभाळून चालावं लागतं, पाय टाकताना सांभाळून टाकावा लागतो. जर का पाय वाटेनं चालताना पाय घसरला तर मोठी काही मजा येईल. पुढेच माणूस रस्त्यावर पडत नाही, पाय वाटेवर पडत नाही. ऐका, अजून एक सूत्र सांगतो, कानाचे कान करा, डोळ्याचे कान करा. वारकऱ्यांनी ऐका, टाळकऱ्यांनी ऐका, हो कीर्तनकारांनी ऐका. त्या पाय वाटेन चालणं इतकं सोपं नाही. हो, साधू संत त्याच पाय वाटेन चालले म्हणून त्या साधू संतांचं नाव आजही मुखावर आहे. तुम्हाला सांगतो, पाय वाटेनं चालत असताना, जास्त करून पाय वाटेच्या आजूबाजूला बोराटीचे झाडं असताना ना, तुम्ही शेतकरी लोक आहे बरोबर आहे ना, बोराटीन झाडे राहतात आणि त्या बोराटीन झाडले 2 काटा राहतात. कसा? एक असा उभा, एक आडा. तो उभा जर टुसना तो काय म्हणत, वय रे जाय रे पै रे. पण तो आडा जर गुतना तो काय म्हणत, आम्ही जाण पाहू ना, आम्ही जाण पाहू ना. पॅन्डवालाच ना ठीक शे भाऊ, पॅन्डमा जर काटा घुसना तर वडली पै जाई. जिन्या पॅन्ड आहेत फाट्टीनीत, पण तोच काटा जर धोतरवा घुसना, धोतरवाल्यांनी जास्त सांभाळा. अशी सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आपली वाटचाल करावी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संताबाई. त्या साधू संतांचं दर्शन झालं आणि त्या दर्शनानं लाभ झाला. संत चरण रज लागता सहज आणि वासनेची वीज जळून जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
चालली पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनीत झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बापा जीवनातला त्रासा निघून गेला दारिद्र्य निघून गेलं. तुम्हाला सांगतो त्रासा 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 दारिद्र्य माणसाला थांबवून घेतं महाराज. दारिद्र्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. दारिद्र्य खूप वाईट असतं महाराज. मी सांगेल तुम्हाला माझ्या तुकोबरायांच्या घरी दारिद्र्य कसं किती दारिद्र्य होतं. ज्यांच्याकडे 400 एकर जमीन होती त्यांच्याकडे दारिद्र्य घुसलं. दिवस बदलायला वेळ लागत नाही, वेळ बदलायला वेळ लागत नाही. 400 एकर जमीन दान दिली. खतावणीच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या महाराज. बुडवल्या. डोळ्या देखत पहिली पत्नी मेली. डोळ्या देखत पत्नी मेली. डोळ्या देखत आपला एकुलता एक पोरगा गेला संतू नावाचा. जाळोनी संसार बैसलो अंगणी. काय कारण होतं तुम्हाला सांगतो ऐका. दारिद्र्याची पहिली खून आहे. सगळ्यांनी ऐका. दारिद्र्याची पहिली खून आहे. दारिद्र्य काय करतं आपल्या पत्नीच्या गालावरचं मांस खातं. इतकं दारिद्र्य वाईट आहे महाराज. जेव्हा लेकरं सकाळी उठतात ना आणि उठल्यानंतर जेव्हा आईच्या अंगाला बिलगतात ना आईले म्हणतात आहे 1 रुपया दे ना ग पाव घ्यायला. आईच्या डोळ्यातून टपकन आसू पडतो. नको मेले एवढं दारिद्र्य. नीतीनं कष्टानं कमवा. दारिद्र्य घरात घुसू येणार नाही. आवली तुकोबरायांना म्हणायची अहो लेकरं अन्न करतायत. घरामध्ये खायला अन्न नाही. तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही का म्हणतात. हो आमचे शब्द नाही तुकोबरायांचे शब्द आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती बिके कुत्रे घर राखीती. आमच्या घराची राखण कुत्र्यांनी करावी एवढं दारिद्र्य. पण गेलं संपलं का. येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी. ते दारिद्र्य निघून गेलं, तो दोष निघून गेला आणि हे जे काळं पडलेलं पिंड होतं हे पुनीत झालं. फक्त एकच कारण की आम्ही त्या पायवाटेन चाललो. येणे पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बापा आम्ही व्यापार केला पण सफल केला, चांगला केला. अभंग तुका म्हणे झाला अवघा व्यापार. 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 तुका म्हणे झाला अवघा व्यापार.
ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर भरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पण ते माझे चालले पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्य दोषा झाला त्याचे काळे पिंड पुनीत झाला तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली बेरजार फळाशी येणे पण ते माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करू सेवेला इथेच पूर्णविराम देऊ त्याकरता झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करू या सेवेसाठी आज आपल्या परिसराचं वैभव जळगाव जिल्ह्याचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे सुजित महाराज या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित होते आनंद वाटला आज पंकज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यातले ते आता कल्पेश महाराज आहेत आमचे जितू महाराज असतील हरिभक्तीपरायण आमचे संजय अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व बालगोपाल आहेत दोघंही चोपदार आहेत आमच्या भैया दादा आणि हा अंमळनेरवरून आलेला या चोपदारसाठी एकदा टाळी वाजा सगळ्या हा भविष्यातला जळगाव जिल्ह्यातला उत्कृष्ट कीर्तनकार होणार आहे हां खरंच होणार आहे बरं महाराज सुंदर आहे त्याचा आवाज गोड आहे व्यवस्थित आहे मस्त आहे चांगला आहे त्याने प्रगती करावी त्याला विनंती करतो त्यानं कीर्तनकार होणंच माझ्यासमोर यावं लहान आहे गोड आहे मस्त आहे आपले हरिभक्तीपरायण आमचे भूषण महाराज भूषण ना गोड वाजवतो भूषण एकदम आमचे जान्हवी साऊंड सर्व्हिस गोड आहे सुंदर आहे त्यातल्या त्यात परिसरातून बरीच मंडळी या ठिकाणी आमचे गुरुजी आहेत आमचे सोपान बंधू सोपान भाऊ दादू साऊंड सर्व्हिस बरोबर ना हो सर्व ज्येष्ठ वारकरी आहेत माता भगिनी आहेत त्यातले तर आमचे प्रवीण दादा ज्यांचं माऊली यूट्यूब चॅनल आमचे प्रवीण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो आणि सेवेला आमचे बाबा असतील बाबांच्याही पायावर सोपान महाराज आहेत दोघंही सोपान आले मग चला जाऊ द्या दोघांच्याही पायावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय